नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, पुण्यामध्ये शिक्षक भरतीच्या सेकंड फेजसाठी आंदोलन सुरू आहे आणि सेकंड फेज झालीच पाहिजे यासाठी शेकडो अभियोग्यताधारक त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहे. आणि सोबतच रयतमध्ये ज्यांना रिकमेंड केलं आहे त्यांना नियुक्ती मिळावी यासाठी सुद्धा आंदोलन सुरू आहे. आपल्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या आणि आपले शिक्षण मंत्री यांच्या शेकडो बैठका होतात, पण अभियोग्यताधारकांच्या बाजूने न्याय देण्याची तत्परता हे लोक दाखवत नाही. बघा, तोच मुद्दा आपण या व्हिडिओतून अभ्यासाला घेणार आहोत. बघा, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट, शिक्षक भरती आंदोलन आणि राजकीय वास्तव, आणि आपल्याला झटपट न्याय का मिळत नाही हे आपल्या व्हिडिओतून बघायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओमध्ये चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. बघा मित्रांनो, शरद पवार स्वतः रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहे. रयतच्या उमेदवारांची काय हालअपेष्टा सुरू आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. पण त्यांचं ट्विट बघा, काय म्हणत आहे ते. पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे, परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार. अगदी कौतुकास्पद यांचं ट्विट आहे. पण एवढ्याच हिरिरीने त्यांनी रयतच्या विद्यार्थ्यांना, रयतमध्ये जे रिकमेंड झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांचा प्रश्न, त्यांची समस्या, त्यांची होणारी हेळसांड सोडवण्यासाठी का केली नाही किंवा का करत नाही किंवा ते करताना आपल्याला का दिसत नाही, हा एक महत्त्वाचा विषय लक्षात घ्या. सोबतच इथे बघा, इथे महावीर पाटील यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. त्यांना काय म्हणत आहे, साहेब रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहात, गेल्या 10 दिवसापासून पुण्यात आंदोलन चालू आहे, तिथे येऊन जरा बघा. 801 उमेदवार अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तो प्रश्न सुटेल असे काहीतरी करा साहेब. बिलकुल अगदी बरोबर आहे. बघा, बेमुदत धरणे आंदोलन पुण्यात सुरू आहे आणि हे सगळे रयतचे उमेदवार आहे. एवढ्या पावसामध्ये वगैरे यांनी आपल्या घरादारापासून शेकडो किलोमीटर लांब या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, तेव्हा शरद पवार यांना जाग आली नाही. म्हणजे जिथं विशिष्ट राजकारणातून फायदा होतो, बघा मी काय म्हटलं, राजकीय वास्तव, तर त्या ठिकाणी म्हणजे निव्वळ ॲक्च्युअल आपण जर बघतो म्हटलं रयतची गोष्ट यांच्या अखत्यारीतील आहे, ह्यांनी ते स्वतः करायला पाहिजे. पण आजपर्यंत म्हणजे दिसत असून सुद्धा डोळे झाक शरद पवारांनी त्या रयतच्या मुद्द्याकडे केलेला आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी मी सांगू इच्छितो की बघा, शिक्षक भरतीच्या सेकंड फेजसाठी आंदोलन सुरू आहे आणि त्याची आजची लोकमतची बातमी मी या ठिकाणी वाचून दाखवू इच्छितो. बघा, युथ विद्यार्थी असोसिएशनतर्फे आयुक्तालयासमोर आक्रोश, प्रलंबित शिक्षक भरतीसाठी आंदोलन. बघा काय म्हणत आहे, राज्यात वित्त विभागाने 80% पदभरतीस मान्यता दिलेली असताना देखील जिल्हा परिषद बिंदू नामावलीवरील आक्षेपामुळे 10% पदांची कपात करण्यात आली. शासनाने त्याबाबत चौकशी समिती नेमून संबंधित आक्षेपांची चौकशी होऊन त्याचा अहवाल देखील शासनास प्राप्त झाला आहे. त्यामुळे ही पदकपात भरती तात्काळ करण्यात कोणती अडचण नाही. शासनाच्या विरोधात शिक्षण आयुक्त कार्यालय परिसरात हजारो वंचित शिक्षक, बेरोजगार तरुण यांच्या वतीने 20 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. शिक्षक भरतीची पुढील कार्यवाही दुसऱ्या टप्प्यासाठीची जाहिरात येत्या 8 दिवसात न काढल्यास अन्नत्याग आंदोलनाचा इशारा युवा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तुषार देशमुख व आंदोलनास उपस्थित सर्व बेरोजगार शिक्षक तरुणी यांनी शासनात दिला आहे. बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आता यावेळी ते म्हणाले, राज्यातील सर्वच जिल्हा परिषदामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहेत. आता बघा, बाकी भरती प्रक्रियेला वेळ नाही असं काहींचं म्हणणं. बघा इथे एक मुद्दा बघा, एका बाजूला जिल्हा परिषदेची अशी अवस्था असताना
अनेक नफा, मनपा आणि खाजगी संस्था यांना रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी चालू शिक्षक भरती प्रक्रियेस पुरेसा अवधी दिला गेला नाही. अशा अनेक कारणामुळे शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केल्या 2 टप्प्यातील 50,000 पदांची भरती पूर्ण होऊ शकली नाही. एकीकडे शाळांना शिक्षक नाहीत आणि दुसरीकडे पात्र उमेदवारांना नोकऱ्या नाहीत. हा विरोधाभास सध्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाणवतो आहे. अनेक वर्षे शिक्षणासाठी खर्च करून भरमसाठ पदव्या घेऊन देखील बेरोजगार शिक्षक तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. D.Ed, B.Ed, TET, CTET, TIT, शिक्षक अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणी अशा अनेक पात्रता परीक्षांमध्ये चांगले गुण घेऊन देखील केवळ शिक्षक भरती शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार होत नाहीत. बघा, शासन दिरंगाई करत आहे. परमानंद खरटे म्हणाले, शासनाच्या हलगर्जीपणा व अक्षम्य दिरंगाईमुळे हजारो पात्रताधारक उमेदवारांना हक्काच्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत. तसेच या उमेदवारांची वयोमर्यादा देखील संपत चालली आहे आणि त्यांचा संयम देखील संपत चालला आहे. महाराष्ट्रात शिक्षणाची पुरती वाताहत झाली आहे असे यावरून जाणवते. अशा परिस्थितीत विधानसभा आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरतीची अपूर्ण राहिलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी राज्यातील हजारो शिक्षक बेरोजगार तरुणी करत आहे. पुढे परमानंद खराटे काय म्हणाले, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षक बेरोजगार उमेदवारांनी शासन दरबारी निवेदन, विनंती अर्ज करून वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे. आता अखेरचा उपाय म्हणून 10% पदकपात, रिक्त, अपात्र, गैरहजर, नफा, मनपा, खाजगी संस्था पदभरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याच्या जाहिराती काढण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. यासाठी हजारो बेरोजगार शिक्षक तरुणी रस्त्यावर उतरलेले आहेत. मित्रांनो, परत या ठिकाणी मला एक गोष्ट महत्त्वाची सांगावीशी वाटते की हजारो रस्त्यावर उतरून चालत नाही. जसं शरद पवार यांनी MPSCच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा शब्द दिला आहे, तसं राजकीय लोक शिक्षक भरतीच्या आंदोलनात का सहभागी होत नाही? तर याच्यामध्ये दोषी जो आहे, जेवढे हे राजकारणी आहे तेवढेच आपला अभियोग्यताधारक वर्ग, विद्यार्थी वर्गसुद्धा दोषी आहे. खूप कमी म्हणजे 2.25 लाख अभियोग्यताधारक असताना फक्त हजारही नाही 200-300च्या संख्येने हे अभियोग्यताधारक त्या ठिकाणी हजर होतात. म्हणजे अन्याय करणारा जेवढा आहे तेवढाच अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी असतो. तर हे सहन करणारे अभियोग्यताधारकसुद्धा त्या ठिकाणी दोषी आहे. ह्या लोकांनी जर समजा कृतीयुक्त सहभाग नोंदवला, त्या ठिकाणी जर यांनी जर त्या ठिकाणी सहभाग नोंदवला, हे हजारोच्या संख्येने अभियोग्यताधारक त्या ठिकाणी हजर झाले, तर नक्कीच या राजकारणी लोकांनासुद्धा त्या ठिकाणी हजर होण्यासाठी हुरूप येईल. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आतापर्यंत झालेल्या बऱ्याच आंदोलनामध्ये मी हे बघत असतो की जिथे खरोखर गर्दी आहे त्या गर्दीचा फायदा घेऊन स्वतःचं नाव समोर आणण्यासाठी हे राजकारणी तिथे हजर होत असतात. पण आपल्या अभियोग्यताधारकांनी त्यासाठी कोणतेही आंदोलन असो त्या ठिकाणी एकी दाखवून, म्हणजे जो काही मॉब असतो त्या मॉबला एक विशिष्ट नेतृत्व असणं जरुरी आहे. अलीकडे आपण पाहतो आपल्या शिक्षक भरतीमध्ये बरेच नेते उदयास आले, खूप गट पडले, तट पडले. प्रत्येकानं सर्वांगीण सर्वसमावेशक भूमिका न घेता एक आपल्या गटापुरती, समूहापुरती संकुचित भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे शिक्षक भरतीचं वाटोळं झालेलं आहे. म्हणून यापुढे जर शिक्षक भरती सुरळीत पार पडावी आणि सर्वांना जर असं वाटत असेल की आपल्याला म्हणजे एकदम खंबीर राजकीय पाठिंबा मिळावा, राजकीय नेतृत्वाचा पाठिंबा मिळावा, त्यासाठी आपण संकुचित भूमिका, हेवेदावे, गटतट ह्या गोष्टी सोडून सर्वांनी समावेशक सर्वांगीण भूमिका घेऊन एकत्र येणं जरुरी आहे. आणि विशेष म्हणजे नुसतं आपण सोशल मीडियावर बोलून चालणार नाही, तर कृतीयुक्त सहभाग त्या आंदोलनामध्ये आपला असणं जरुरी आहे. तेव्हा कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, ह्यासोबतच सेकंड फेज झालीच पाहिजे. पण याच्यासोबत एक महत्त्वाची पुन्हा गोष्ट आहे की TET तुमची ऑगस्ट-सप्टेंबर 2024मध्ये नियोजित आहे आणि TIT नोव्हेंबर-डिसेंबर 2024मध्ये नियोजित आहे. सोबत या परीक्षांचा सुद्धा अभ्यास तुम्ही अत्यंत नेटाने करणं जरुरी आहे, हे लक्षात घ्या. कारण परीक्षा आल्यानंतर, नोटिफिकेशन आल्यानंतर अभ्यास होत नसतो. त्यासाठी MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच YouTube लाईव्ह दररोज सायंकाळी आपल्या चॅनलला 5 वाजता असते. या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा. सोबतच आताच नुकत्याच पार पडलेल्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त TET, TIT, MPSC आणि सर्वच बॅचेसवर आपण 98% सूट देत आहोत. त्यासाठी राऊत सर 9657779495 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला TET, TIT पाठवा. मी तुम्हाला सर्व माहिती पाठवेल. तुम्ही आपली कोणतीही पेड बॅच जॉईन केली की तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत मिळेल आणि
आपल्या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळेल? सर्व विषयांचे सर्व लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर मिळेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF मिळेल आणि त्याच्यानंतर मोफत टेस्ट सिरीज मिळेल आणि सर्व मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी राहील. व्हिडिओ किती वेळा बघता येईल. आजपर्यंत आपल्या राऊत सर युनिक अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी TET CTET पास केलेली आहे. 2022च्या शिक्षक भरतीत 1000+ विद्यार्थी लागलेले आहे. त्यांचे व्हिडिओ, अभिप्राय, फोटोज आपण यूट्यूबला टाकलेले, यूट्यूब कम्युनिटी टाकलेले आहे. तुम्ही पुढे तुमचं स्थान निश्चित करण्यासाठी, शिक्षक म्हणून तुम्हाला मिळवण्यासाठी, जॉब मिळवण्यासाठी लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. लिंकवरून आपलं ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा. धन्यवाद.